नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळालंच आहे की मी आज कशाचा व्हिडिओ घेऊन आले आहे तुमच्यासमोर. तर माझ्याकडे हा महालक्ष्मीचा मुखवटा आधीपासून आहे. महालक्ष्मीचा मुखवटा आता बाजारात सगळीकडे मिळतो, पण जेव्हा हे मुखवटे नवीन निघाले ना तेव्हा हे बाजारात अवेलेबल नव्हतं, म्हणजे लोकल बाजारात कुठे मिळत नव्हते, पण आता सगळीकडेच मिळायला लागले. तेव्हा मी हा मुखवटा ऑनलाईन मागवला होता. तेव्हा हा मुखवटा मला 350ला मिळाला होता. तर तेव्हा वर्क वगैरे असं काही नव्हतं. तेव्हा हे मुखवटे नवीन निघाले होते, फक्त सिंपलमध्ये असे महालक्ष्मीचे मुखवटे निघाले होते तेव्हा. पण आत्ता तुम्ही असे मुखवटे बघताय पूर्ण कुंदन वर्कमध्ये, पूर्ण स्टोन वर्कमध्ये भरलेले आपल्याला मिळतात. जसा पाहिजे तसा त्यावर वर्क केलेलं असतं. स्टोन वर्क म्हणा, मोराची डिझाईन म्हणा किंवा कुंदनचं, जशा प्रकारे पाहिजे तशा प्रकारचे आपल्याला कुंदन स्टोनचे मुखवटे मिळतात बाजारामध्ये पण मिळतात आणि ऑनलाईनही मिळतात. ऑनलाईनमध्ये तर यांची प्राईस खूप आहे, खूप म्हणजे खूप प्राईज आहे. तुम्हाला मी दाखवते त्यांची प्राईस किती आहे. ऑनलाईन ॲमेझॉनमध्ये, मिशोमध्ये एक कुंदन वर्कच्या मुखवट्याची प्राईस आहे 2-2 हजार रुपये, 2100, 1000, 1500च्या वर तर तुम्हाला मुखवटे मिळणार. त्याच्या आत कुठलेच मुखवटे तुम्हाला कुंदन वर्कचे मिळणार नाहीत. तर बघू शकता तुम्ही प्राईस ॲमेझॉनवर 2042 रुपये आहे. तर हाच मुखवटा, अशा पद्धतीनेच मुखवटा मी बनवलेला आहे. तर जे काही साहित्य आहेत ते लेस वगैरे आपण ब्लाऊजला लावतो, लेस लटकन, या दुकानामध्ये सगळं आपल्याला मिळून जातं. खडे, कुंदन, जे लेस चिटकवण्यासाठी जे ग्लू मिळतं ते पण आपल्याला दुकानामध्ये मिळून जातं. तिथं जे हे स्टोन वगैरे आपल्याला मिळतात तिथेच त्या चिटकवण्यासाठी ग्लू पण मिळतं. तर तेच तुम्ही आणा, चांगल्यातलं आणा, म्हणजे ते व्यवस्थित बसेल आणि बसल्यावर ते परत निघणार नाही. आणि लावताना थोडं जास्तच लावायचं. अगोदर फोटो काढून घ्यायचा, कशा पद्धतीने तुम्हाला मुखवटा पाहिजे तशा पद्धतीचा फोटो काढून घ्या. तशा पद्धतीचा फोटो तुम्ही दुकानामध्ये दाखवा. तशा पद्धतीची लेस, स्टोन वगैरे जे काही तुम्हाला आणखीन त्यामध्ये काही नवीन ॲड करायचं असेल तर ते घ्या. आणि अगोदर असं सगळं लावून बघा की कुठलं कोणतं मॅच होतं आहे, कशा पद्धतीनं मॅच होतं आहे. आणखीन वेगवेगळे ट्राय करून बघा त्या ठिकाणी आणि मगच तुम्ही त्याला चिटकवा. नाहीतर अगोदर तुम्ही चिटकवणार आणि परत काढत बसणार तर मुखवटा सगळा खराब होऊन जाणार. त्यामुळे अगोदर जे काही करायचं आहे ते अगोदर आयडिया तुम्ही डोक्यात घ्या आणि मगच बरोबर माप घेऊन ते मणींची लेस वगैरे कट करून मग करा. कुठल्याही वस्तू वेस्ट होऊ नये ह्या पद्धतीने करा. तर हा मुखवटा मी घेतला होता 300-350 रुपयेमध्ये. तर हा मुखवटा पूर्ण कुंदनमध्ये भरून वर्क करून हा मुखवटा इतका छान सुंदर तयार झालेला आहे. 1,500-2,500 रुपयामध्ये जो बाहेर मुखवटा मिळतोय ना तशा पद्धतीनेच मुखवटा हा बनून तयार झालेला आहे. मोराचे जे पॅच आहेत ना ते मोराचे पूर्ण सगळे पॅच मला 150 रुपयामध्ये मिळालेले आहेत. आणि हे मोती वेगळे घेतलेले आहे आणि ते गोल रिंग वेगळे घेतलेले आहे. मोती आणि गोल रिंग मिळून ते 30 रुपयाला मला मिळाले. तर खूपच कमी किमतीमध्ये, होलसेल दुकानात जर तुम्ही गेला ना तर होलसेल रेटमध्ये तुम्हाला खूपच कमी किमतीत मिळून जातं. तर घरी आपण जर आणून हे तयार केलं तर 150 ते 200 रुपयामध्ये हे सगळं तयार होऊन जातं. तर कशाला उगाच बाहेर 2-2 हजार रुपये द्यायचे. 150 आणि 200 रुपये आणि थोडंफार मेहनत घेतली की आपलं ते होऊन जातं. आणि जे ग्लू आहे ना ते 70 रुपयेचं आहे. ह्याला बनवण्यासाठी 1.5 तास गेला. 8:15 काय 8:30ला मी बसले होते. 10ला हा मुखवटा पूर्ण झाला. एखादं कोणतर मदतीला बसवलं तर लगेच मुखवटा पूर्ण होऊन जातो. तर माझ्या मदतीसाठी माझ्या नंदेची मुलगी माझ्याजवळ बसली होती. तर हे मोराचे ते पॅच बघा किती छान दिसतात. ते पॅच, मोराचे पॅच खूप छान दिसतात. कानाला पण मी ते तयारच पॅच आणले आहे, पण थोडंफार त्याला मॅचिंग झालेलं नाही ते, कारण की अगोदर जे कानाचे पॅच होते ते मी वेगळ्या दुकानातून घेतले आणि हे मी वेगळ्या दुकानातून घेतलेत. त्यामुळे ते तेवढं कॉम्बिनेशन त्यांचं झालं नाही. मी म्हटलं असू दे आता, पुढच्या वर्षी आणखीन एक नवीन मुखवटा आणायचा आणि त्यालाही अशा प्रकारे ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आणि आपण स्टोन वर्क करू शकतो. म्हणजे दोन्ही मुखवटे आपल्याला पूजेसाठी वापरता येतात.
आता दुसरा गुरुवार येत आहे, म्हणजे उद्याच दुसरा गुरुवार येणार आहे. तर म्हटलं गुरुवारसाठी आपण हा मुखवटा तयार करून घेऊया. त्यामुळे रात्री बनवलं तर कसं होतं, संध्याकाळी जर बनवायला आपण बसलो तर रात्रभर ते स्टोन वगैरे जे ग्लू लावलेलं असतं ते पूर्णपणे वाळून जातं ना. तर त्यामुळे हे संध्याकाळी लावून मी रात्रभर याला असंच पंख्याच्या खाली ठेवलं होतं. तर खूप छान पद्धतीने मुखवटा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही पण बनवू शकता आणि जास्त काही ह्याला मेहनत घ्यावी पण लागत नाही. फक्त आपण फोटो जर घेतला ना, ती आयडिया घेतली की अशा पद्धतीचा करायचा आहे, तर पटापट मग आपण डिझाईन वगैरे बनवत जाऊ. जर तुम्ही अगोदर आयडिया कुठली घेतली नाही तर मग तुम्हाला ते कन्फ्युजन जास्त होईल त्यामध्ये. तर बघा, अशा पद्धतीचे मी कानाला मोराचे पॅच तयार घेतलेले आहेत आणि त्यावर थोडं हे मी मोती लावलेलं आहे. तर ते मोती सूट झाले नाहीत त्याला, छोटे छोटे मोती जे तुम्ही बघताय ते मोठे मोती मी लावायला पाहिजे होते. नंतर माझ्या लक्षात आलं, मग नंतर मी जो मोठा हिरवा खडा दिसतोय ना त्यामध्ये एक एक मग मोतीचे स्टोन मी लावलेत. गोल्डन कलरचा मुखवटा असतो त्यामुळे व्हाईट कलरचे मोती यामध्ये खूप उठून दिसतात. तर त्यामुळे मोतीच तुम्ही जास्त प्रमाणात मोती घ्या, म्हणजे मुखवटा खूप छान उठून दिसेल. गोल्डन कलरचा मुखवटा असतो त्यामुळे गोल्डन कलरचे जर मोती घेतले किंवा स्टोनचे मोती घेतले तर ते काही उठून दिसणार नाही. त्यामुळे तुम्ही व्हाईट कलरचाच मोती घ्या, ते खूप उठून दिसतात. तर अशा पद्धतीने मुखवटा बनवून तयार झालेला आहे. कानाला पण पूर्ण मी मोराचे पॅच लावलेले आहेत, कारण की मोर मी कपाळाला पण लावलेले आहेत त्यामुळे ते मी मॅचिंग केलं त्याला. तर हे मोराचे जे छोटे छोटे पॅच आहेत ना ते मला खूप आवडलेत, खूप भारी वाटले, ते मस्त वाटतात ते. तर अशा पद्धतीने तुम्ही मुखवटा बनवू शकता घरच्या घरी. 2000-1500 रुपये बाहेर देण्यापेक्षा 200 ते 250च्या आत आपल्याला असला मुखवटा घरच्या घरी तयार करू शकतो आणि आपल्याला जसा आवडेल तशा पद्धतीने करू शकतो. उद्याच्या गुरुवारच्या पूजेसाठी आई लक्ष्मीचा मुखवटा अशा पद्धतीने तयार झालेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, मुखवटा कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.